सुखायन ही संस्था वेगळं आणि वैचारिक याकरता हे ब्रीदवाक्य घेऊन काम करते आणि त्यानुसार आम्ही कला आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मुख्य काम जे आम्ही केलेलं आहे ते म्हणजे कला आणि समाजसेवा यांची सांगड घालणं. त्याचा एक उपक्रम जो सुखायन राबवतो तो म्हणजे आम्ही संगीताच्या विनाशुल्क मैफली भरवून तिथे आलेल्या सर्व प्रेक्षकांना ज्या समाजसेवी संस्थेकरता तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संस्थेची माहिती देणं आणि त्यातून थोडाफार निधी उभा करणं. आलेल्या प्रेक्षकांमधून खूप निधी उभा राहत नाही, खरं म्हणजे जेवढा खर्च होतो कार्यक्रमाचा तेवढाच निधी उभा राहतो. पण आम्ही आतापर्यंत ज्या समाजसेवी संस्थांकरता हे काम केलेलं आहे त्यांच्याकडनं आलेला प्रतिसाद हा की तुम्ही किती निधी येतो याची चिंता करू नका. जे लोक आमच्याशी कधीही जोडले जाणार नाहीत त्यांच्या बरोबर आम्ही जोडले जातो आणि ते आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तुम्हाला हे कळलेलं नाही की तो कार्यक्रम झाल्यानंतर किती लोक आमच्याशी जोडले गेले आणि किती लोकांनी किती वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला मदत केली. तर ते एक मुख्य काम सुखायन मागची अनेक वर्ष करत आहे. सुखायन त्याबरोबरच साहित्य सेवेला पण वाहून घेतलेली अशी संस्था आहे आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी सुखायन काव्य प्रतिभा आणि सुखायन कथा प्रतिभा अशा स्पर्धा भरवतो. त्या स्पर्धेमधूनच पुढे आलेल्या काही कवींना मोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातलाच एक कथाकार विवेक वैद्य, त्याचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं, त्याला सुद्धा एक मोठा पुरस्कार मिळाला, सासवे सरांच्या हस्तेच मिळाला. त्याच्यातनं नवीन साहित्य या चळवळीतनं आपल्या समाजाला लाभत आहेत. तर ते एक काम आम्ही करतो आहोत. पण त्याच्याच बरोबरीनं कला आणि समाजसेवा या दोन्ही किनाऱ्यांना बांधण्याचा प्रयत्न असल्या कारणाने आम्ही समाजसेवेकरता एक आणखी गोष्ट करतो, ती म्हणजे MTM, मॅटर्स दॅट मॅटर. आम्ही 2021 सालापासून मॅटर्स दॅट मॅटर या शृंखलेला सुरुवात केली. कोविडचा काळ सुरू होता आणि त्याच्यामध्ये एक मुख्य समस्या जी आपल्या समाजापुढे होती ती म्हणजे मानसिक आरोग्य. सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण झालेलं होतं आणि एकंदरच कोविडमुळे एक डिप्रेशन समाजाला दिसत होतं आणि त्या समस्येला तोंड कसं द्यायचं हे कोणाला कळतंय कोणाला कळत नाहीये अशा प्रकारे काहीतरी खूप गोंधळाचं वातावरण होतं. तर त्याच्यामुळे आम्ही अनेक मानसोपचार तज्ज्ञांबरोबर तेव्हा काम करून मॅटर्स दॅट मॅटर यामध्ये 5-6 असे उपक्रम घेतले, ज्याच्यामध्ये या मानसोपचार तज्ज्ञांनी जेव्हा तुम्हाला मनोविकाराला सामोरं जावं लागतं तेव्हा ते ओळखायचं कसं आणि त्याकरता काय करायचं याच्याविषयी लोकांना खूप मार्गदर्शन केलं. त्याच्याच बरोबरीनं त्यानंतर आम्ही हाती घेतलेला उपक्रम होता की एकंदरच आपल्या जीवनामध्ये आणि सामाजिक स्तरावर कोणकोणत्या प्रकारचे बायस दिसतात, पूर्वग्रह दिसतात आणि त्या पूर्वग्रहांना सामोरं जाताना लोकांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यांना कसं सामोरं जायचं. आणि मग याच्यात आम्ही अपंगांपासून इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे पूर्वग्रह आपल्याला समाजात दिसतात त्यांवर काम केलं. तर मागच्या काही शृंखला ज्या आपल्या होत्या त्या दृष्टीने होत्या. याच्या बरोबरीनच एक महत्वाचा विषय आमच्या मनात कायम होता, तो म्हणजे आपली भारताची लोकशाही आणि ती कशी जोपासली जाईल आणि त्याच्याकरता आम्हाला हा लोकशाही आणि मतदारांची जबाबदारी हा विषय अतिशय महत्वाचा वाटत होता. अनेक विषय महत्वाचे आहेत पण त्यातला हा जो विषय आहे तो आम्हाला या दृष्टीने महत्वाचा वाटत होता की याच्यात लोकस ऑफ कंट्रोल इंटरनल आहे. आपण सगळे मतदार म्हणून जेव्हा आपण सगळे भारताचे नागरिक आहोत, काही मुलं इथे मला दिसतात ती कदाचित अजून मतदार नसतील पण इव्हेंच्युअली होणार. तर जेव्हा आपण मतदार आहोत तेव्हा आपल्या लोकशाही प्रति काय जबाबदारी आहे. दरवेळी आपण अमुक चालत नाही तमुक चालत नाही हे बोलून मोकळं होऊ शकतो का त्यातून, याविषयी आम्हाला थोडी चर्चा करायची होती. त्याच्याकरता आम्ही कोणाची मुलाखत आपल्याला घेता येईल हे शोधत होतो आणि त्या शोधामध्ये अर्थातच जी नावं समोर आली त्यातलं एक नाव होतं विनोद शिरसाट सरांचं. विनोद शिरसाट सर साप्ताहिक साधनाचे संपादक आहेत, त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत आणि त्यांचा जो एक राजकीय विचार आहे तो विचार आम्हाला पटणारा विचार होता आणि त्याच्यामुळे आम्ही विनोद शिरसाट सरांना आमंत्रित केलं आणि त्यांनी त्यांच्या कामाची जी गर्कता आहे त्याच्यातनं वेळ काढला आणि इथे येण्याचं कबूल केलं. त्याच्याच बरोबरीनं आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर श्रीरंजन आवटे, ते कवी आहेत, लेखक आहेत, राजकीय अभ्यासक आहेत.
आणि तेही या मुलाखतीकरता तयार झाले. त्याच्यामुळे ही दोन अगदी वेगळी व्यक्तिमत्व या मुलाखतीकरता आपल्याला लाभलेली आहेत याचा मला अतिशय आनंद आहे. मीनाताई सासणे आज इथे आहेत, त्या सुखायांच्याच सदस्य आहेत. चैतन्यकुमार देवकर आहेत. चैतन्यकुमार हा सुद्धा सुखायांचा सभासद आहे आणि सुखायन त्याच्याच खांद्यावर जास्त आहे. तर त्याच्यामुळे ते दोघेही आज या दोघांची मुलाखत घेणार आहेत. नमस्कार. आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. माझ्यावर जबाबदारी विनोद शिरसाट यांची ओळख करून द्यायची आहे. त्यांनी त्यांचा बायोडेटा पाठवला होता आमच्याकडे आणि त्याच्या खाली तळटीप अशी होती की हे सर्व माहितीसाठी आहे आणि फक्त 5 वाक्यातच बायोडेटा तुम्ही सांगावा. पण मग बायोडेटा हा शब्द घेऊन त्याच्यात थोडीशी ओळख मिसळत, पण ते सगळं थोडंसं तुम्हाला वाचून दाखवणं आवश्यक आहे. त्यानंतर आपले दुसरे वक्ते आहेत डॉक्टर श्रीरंजन आवटे सर. तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर 2024 हे जे वर्ष होतं ते निवडणुकांचं वर्ष होतं. त्यामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाल्या. तर लोकशाही आणि मतदारांची जबाबदारी म्हटलं तर निवडणुका आल्या. तर या निवडणुकांच्या जे निवडणूक प्रक्रिया होते तर त्यामध्ये जे मतदानावर कोणकोणते घटक परिणाम करतात याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मी शिरसाट सरांना विनंती करेल की त्यांनी याबद्दल त्यांचं काय मत आहे हे सांगावं. आता चैतन्याने जो पहिला प्रश्न विचारला त्याकडे मी थेट येतो. प्रश्न त्याने असा विचारला आहे की मतदान करताना मतदारांच्या मनावर कोणते घटक परिणाम करतात, प्रभाव टाकतात. आपली एकूण मतदानाची पद्धती जर पाहिली ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत कोणताही मतदार सामान्यतः 3 किंवा 4 वेळा मतदान करतो. ग्रामपंचायतीमध्ये करतो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करतो, विधानसभेला करतो आणि लोकसभेला करतो. त्या व्यतिरिक्तही कोणी अगदीच सहकारी सोसायट्यांचे सभासद असतील, दूध संघाचे असतील, कारखान्याचे असतील तर ते वेगळे. परंतु सर्वच्या सर्व भारतीय नागरिक ज्यांना नागरिकत्व आहे अशांना 4 वेळा मतदान करण्याची संधी मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सामान्यतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत म्हणून आपण तिथे पक्षीय अभिनिवेश हा कमी असतो किंवा कधी कधी अजिबातच नसतो. तिथे पूर्णतः उमेदवाराचा विचार केला जातो. ग्रामपंचायत किंवा जर आपण नगरसेवक म्हणत असू तर हा उमेदवार आपल्याला किती जवळचा आहे अशा प्रकारचा विचार प्राधान्याने होतो. मात्र ज्या ज्या गावामध्ये किंवा नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये जरा पक्षाचा विशेष प्रभाव असेल, वेगवेगळ्या पक्षांचा, तर मात्र पक्षसुद्धा परिणाम करतो. परंतु ढोबळमानाने असं मानावं की या 2 ठिकाणी उमेदवार कसा आहे, तो त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याचं शिक्षण किती आहे, त्याची उपद्रव क्षमता काय आहे, त्याचं उपयुक्तता मूल्य किती आहे, तो आपल्यामध्ये किती वावरतो, त्याचं आर्थिक बळ किती आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे मतदार विचार करतो. आणि मी मगाशी म्हणालो तसं की अगदीच कधी कधी पक्षीय विचारधारा किंवा पक्षाची संरचना त्या मतदारसंघामध्ये जर जास्त असेल गावात किंवा वॉर्डमध्ये तर तोही घटक येतो. पण प्रामुख्याने उमेदवार. आणि विधानसभा आणि लोकसभा इथे मात्र उमेदवार आणि पक्ष दोन्हीचाही एकत्रितपणे विचार केला जातो. काही वेळा पक्षाचा विचार जास्त होतो, काही वेळा उमेदवाराचा विचार जास्त होतो. आणि आपल्या लोकशाहीमध्ये जर सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवाराला मतदान करताय, उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हा नंतरचा भाग, तर साहजिकच उमेदवाराचा जास्त विचार करणं आपल्याला अभिप्रेत आहे. आणि उमेदवार देताना पक्षांनी जरा जास्त विचार करावा असा अभिप्रेत आहे. तर मी आता अतिशय खूप सरळ मनाने सांगितलं, परंतु त्यामध्ये जातीचे घटक येतात, धर्माचे घटक येतात, घराणेशाही किंवा लागीबांधी येतात. आणि आता अलीकडच्या 10 वर्षात जर पाहिलं तर पैशाचा थेट वापर
हाही घटक येतो. त्यामुळे कोणते घटक विचारात घ्यावेत आणि कोणते घटक विचारात घेतले जातात असा दुहेरी जर विचार केला तर आपल्याला असं थोडेसे दोन फरक करता येतील की उमेदवाराचं चारित्र्य, शिक्षण, त्याची असलेली सामाजिक बांधिलकी हे लक्षात घ्यावं आणि त्या पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत हे लक्षात घेतलं जावं. पक्षाची विचारधारा काय आहे, पक्ष देशाला पुढे घेऊन जाणारे का मागे घेणारे का आहे तसंच ठेवणारे हा विचार करावा. परंतु त्याच्या पलीकडे जात आणि धर्म आणि भाषा आणि प्रांत आणि लिंग अशा प्रकारचा विचार खरं तर थेट मतदान करताना तेवढा केला जाऊ नये असं अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने ते जरा जास्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक आणि सामाजिक घटक तसेच मतदाराचा आर्थिक सामाजिक स्तर उमेदवार निवडीवर कसा काय परिणाम करतो आवटे सर? नमस्कार. सुरुवातीलाच सुखायन हा जो सुखद प्रयोग करता आहे त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाचं नावच मॅटर्स दॅट मॅटर अशा प्रकारचं आहे आणि हे अशा प्रकारचा कार्यक्रम करावासं वाटणं याचा अर्थ असे काही मॅटर्स आहेत की ज्याच्याविषयी चर्चा मुख्य प्रवाही माध्यमांमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे आपण चर्चा करतो आहोत. मुख्य प्रवाही माध्यमं ही मूळ प्रश्नांना बगल देत आहेत आणि त्याच्यामुळे निवडणूक, लोकशाही, मतदान प्रक्रिया, त्यामध्ये नागरिकाची भूमिका या सगळ्याविषयी आपण चर्चा करतो. आता विनोद सरांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं की मतदान करताना कोणकोणता विचार मतदाराच्या मनामध्ये असतो आणि मग त्यात त्यांनी सगळ्याच घटकांचा उल्लेख केला. तुम्ही आता म्हणताय की आर्थिक आणि सामाजिक घटक कोणते महत्त्वाचे आहेत उमेदवार देताना पण आणि त्याला मतदान करताना आणि त्यांचा स्तर पण काम करतो अगदी. उमेदवाराचा आणि मतदाराचा. मी त्या सगळ्याकडे येण्यापूर्वी आत्ताचा जो ज्या दोन निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा तिथपासून सुरुवात करेन. विशेषतः महाराष्ट्रातली जी विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यांना एक धक्का बसला की अशा प्रकारचा निकाल कसा काय लागला आणि त्याचं एक सोपं उत्तर अनेकांनी दिलं की लाडकी बहीण या योजनेमुळे जो सत्ताधारी किंवा सत्ताधारी आघाडी जी आहे तिला प्रचंड बहुमत मिळालं. म्हणजे अशा प्रकारचं बहुमत काँग्रेस जेव्हा वर्चस्वशाली होती तेव्हा सुद्धा काँग्रेसला मिळालेलं नव्हतं. कोणत्याही ओपिनियन पोलनी, एक्झिट पोलनी सुद्धा इतके प्रचंड आकडे हे सांगितलेले नव्हते. पण आपल्याला हे सांगितलं गेलं की याच्या मागे जो महत्त्वाचा घटक आहे तो लाडकी बहीण हा आहे. आता प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर CSDS संस्थेनं केलेला जो सर्वे होता की किती महिलांनी आणि किती पुरुषांनी सत्ताधारी आघाडीला मतदान केलं तर त्याच्यामध्ये केवळ 3% फरक आहे. म्हणजे 3% अधिक स्त्रियांनी सत्ताधारी आघाडीला मतदान केलं. प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतं की 15% एवढी या दोन आघाड्यांमधला जो फरक आहे महाविकास आणि महायुती याच्यामधला आणि त्याच्यामुळे लोकांना हा मोठा धक्का बसला. त्यामुळे आता आपण जी सगळी चर्चा करतो आहोत ती एका अर्थानं अतिशय पायाभूत मूलभूत प्रकारची आहे की कोणकोणते घटक असतात. त्यामुळे नागरिक शास्त्रामध्ये काय आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात काय आहे याच्यामध्ये पूर्ण तफावत झालेली आहे. EVMच्या अनुषंगाने सुद्धा म्हणजे EVM हॅक केलं जाऊ शकतं किंवा नाही हा पुन्हा तांत्रिक प्रश्न आहे. पण त्याच्यामध्ये EVM बदलले गेले, नवे EVMs आणले गेले अशा प्रकारचे आरोप सुद्धा झालेले आहेत आणि हे सगळेच आरोप निकालात काढावेत अशा प्रकारचे नाहीत. म्हणजे सरसकट EVM काहीतरी मॅनिप्युलेट केले गेले किंवा सरसकट EVM बदलले गेले असा मी आरोप करणार नाही. पण एक नक्कीच आहे, आपण जर लोकांना विचारलं की ह्या निवडणूक प्रक्रियेवरती आणि ह्या निकालावर तुमचा विश्वास आहे का तर तो विश्वास नाही असं आपल्याला अनेक पातळ्यांवरती दिसेल. 2014 पासून EVM बद्दल वस्तुतः EVM जेव्हा केव्हा आले तेव्हापासून म्हणजे ते काँग्रेसच्या राजवटीतच आले 2004-05च्या दरम्यान किंवा त्याही थोडेसे आधी त्याची ट्रायल घेतली गेली होती तेव्हाही EVM हॅक केलं जाऊ शकतं का अशा प्रकारची चर्चा होती. मात्र 2014 लोकसभा निवडणुकीच्या नंतर ती चर्चा क्रमाक्रमाने वाढत गेलेली आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की 2014ची लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्ष 210 जागावरून 50पेक्षा खाली आला आणि त्यावेळी मनमोहन सिंग प्रणित केंद्र सरकार सत्तेवर होतं. म्हणजे स्वतः काँग्रेस आघाडीचं सरकार असूनही त्यावेळी काँग्रेसची आणि अन्य सगळ्या पक्षांची प्रचंड वाताहत झाली आणि भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. म्हणजे EVM बद्दल जर आपल्याला संशय घ्यायचा असेल तर 2014च्या निवडणुकीचं जस्टिफिकेशन द्यावं लागेल.
की त्यावर्षी नेमकं काय झालं. म्हणजे सत्तेवर मनमोहन सिंग आणि त्यांचं मंत्रिमंडळ असूनही भाजप आणि त्यांच्या लोकांनी ईव्हीएम मध्ये काही गडबड घोटाळा केला का? शक्यता नाकारता येईल का? तर अजिबात नाही. की गेल्या 10 वर्षात जर ईव्हीएमची एवढी चर्चा चालू आहे तर असं घडायला पाहिजे होतं की जे कोणी काँग्रेसचे लोक आहेत, विरोधी पक्षातले लोक आहेत, यांनी ईव्हीएमचा घोटाळा हा जर तंत्रज्ञानाशी संबंधित असेल तर भारतातले आणि जगातले जे कोणी तांत्रिक क्षेत्रातले लोक आहेत त्यांना कामाला लावायला पाहिजे होतं. आणि हा फ्रॉड होतोय का, होत असेल तर कशा प्रकारे तो एक्सपोज करायला पाहिजे होता. तशा प्रकारे कोणीतरी डेमॉन्स्ट्रेशन दाखवले, परंतु त्याला तसा फार अर्थ नव्हता. मोठ्या प्रमाणात आणि डेमो दाखवणं आणि प्रत्यक्षात या ठिकाणी असा फ्रॉड केला हे बाहेर काढणं, तर तसं यश 10 वर्षांमध्ये विरोधी पक्षातल्या त्यांच्या मित्रांना, तंत्रज्ञांना आलेलं नाही. फक्त सरांच्या मुद्द्याला फक्त थोडंसं, कारण सर असं म्हणाले की विरोधी पक्षांनी अशा प्रकारचा आवाज केला नाही. तर 2019लाच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र धाव घेतली होती की व्हीव्हीपॅट व्हेरिफिकेशन व्हावं. 2018ला 4 राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि त्याच्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी असं जाहीर सांगितलं की आमचा 4ही राज्यांमध्ये विजय झालेला असला तरी सुद्धा आमचा ईव्हीएम वरती विश्वास नाही. आता विरोधी पक्षांचा आवाज हा मुख्य प्रवाहामध्ये तेवढा ताकदीनं उमटत नाही. त्याचा दोष विरोधी पक्षांवरती हे करणं मला कसं योग्य वाटत नाही. त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतात, परंतु तो आवाज तेवढा येत नाही. पण अशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी सातत्यानं केलेले आहेत. पण सर तर पुढचा प्रश्न असा की बऱ्याचदा आपण निवडणुकांमध्ये पाहतो की ग्रामीण भागातील जी मतदार आहेत ते मतदान करण्यासाठी उत्सुक असतात आणि ते उत्सुकतेनं आणि मोठ्या प्रमाणावर मतदान करतात. पण शहरी भागातला ट्रेंड हा वेगळा असतो, ते अगदीच अनुत्सुक असतात. तर मग मी शिरसाट सरांना विचारेल की शहरातील मतदार तेवढ्या उत्सुकतेनं मतदानासाठी का बाहेर पडत नाही? मोठ्या शहरांच्या मध्ये आणि लहान गावांच्या मध्ये असा विचार केला तर तो फरक जास्त दिसतो. परंतु लहान शहरं आणि लहान गावं असं पाहिलं तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये फार मोठा फरक दिसत नाही. म्हणजे पुणे तर सुशिक्षितांचं शहर वगैरे मानलं जातं, विद्येचं माहेरघर वगैरे, आणि अनेक चळवळी, सामाजिक राजकीय सुधारणा यांचे प्रवाह इथूनच उगम पावले असंही बोललं जातं. परंतु पुण्याची आकडेवारी, टक्केवारी ही अनेक वेळा 40 ते 50% या दरम्यान असते आणि ग्रामीण भागाची मात्र साधारणतः 60 ते 70% या दरम्यान सरासरी राहते. कदाचित एक फरक असा असेल की ग्रामीण भागात उमेदवाराच्या विषयी तुलनेने थोडंसं जास्त कुतूहल, उमेदवार त्यांच्यापर्यंत पोहोचतात. एकूण लोकसंख्या, तिथलं ते सगळं वातावरण हे जर पाहिलं तर उमेदवार आपला कोण आहे, आपला प्रतिनिधी कोण आहे याच्याबद्दलचं कुतूहल किंवा निवडणुकीच्या काळात तरी थोडंसं जास्त असणं, निवडणुकीला बाहेर पडणं, ते एक कारण ते होतं. दुसरं, ग्रामीण भागामध्ये शक्यतो माणसं जास्त एकसंध असतात, परस्परांना ओळखणारी असतात. एका गावाची लोकसंख्या जर 1000, 2000, 3000 असेल तर ती सगळी त्याच्यात परस्परांना ओळखणारी अर्ध्याहून अधिक तरी माणसं असतात. त्यामुळे एक सामूहिकपणे मतदानाला जाणं हे जास्त घडतं. शहरामध्ये आपली गल्ली मोहल्ला तर सोडाच, आपल्या बिल्डिंग मधले लोक सुद्धा नियमितपणे भेटत नाहीत, त्यामुळे तोही फरक पडतो. आणि हे केवळ मतदानाबद्दलच नाही तर ग्रामीण भागामध्ये सण समारंभ उत्सव ज्या उत्साहाने साजरे केले जातात एकत्रित येऊन, तसं शहरामध्ये होत नाही. त्यामुळे तेही प्रमाण कमी आहे. असं हे पटकन सुचलेले 2-3 आहेत. श्रीरंजनला कदाचित आणखी एखादा मुद्दा सांगायचा असेल. मी कोथरूडमधून येतो. म्हणजे मी कोथरूडला जवळपास आता 6 वेळा मतदान केलेलं आहे आणि इतकी उदासीनता मी दुसरीकडे कुठेच पाहिलेली नाही. तर जे उच्च शिक्षित आहेत, अगदी उच्च वर्णीय सुद्धा आहेत, अशा वर्गामध्ये तुम्हाला असं प्रमाणित असं एक मानसिकता दिसेल की आपण अराजकीय आहोत. याचं त्यांना ही गोष्ट प्रतिष्ठेची वाटते की मी कुठल्या पक्षाचा नाही, मला राजकारणात रस नाही असं म्हणणं, याचा त्यांना अभिमान वाटतो. आणि अराजकीय असणं म्हणजे अराजकांना आमंत्रण देणं. तुम्हाला लक्षात येईल, भारताची लोकशाही ही या सर्वसामान्य ग्रामीण बहुजन अशा मतदारांवर टिकलेली. त्यांनी मतदान केलेलं आहे पुन्हा पुन्हा, कारण त्यांना हे लोकशाहीवरती विश्वास आहे, बदल होऊ शकतो याच्याशी विश्वास आहे. सर जसं म्हटले तसं त्यांचा आणि त्या उमेदवाराचा काहीतरी एक ऑर्गॅनिक कनेक्ट आहे. आता
आम्हाला मतदान न करण्यामध्ये आणि मतदानाचे जो दिवस आहे त्या दिवशी सुट्टी एन्जॉय करण्यामध्ये जर रस असेल आणि तिथं जाऊन फक्त कॉमेंट्री करणं की हे कसं वाईट चाललेलं आहे, तुमचा त्याच्यामध्ये काहीच सहभाग नाही आणि त्याचमुळे तुम्ही म्हणता किती वाईट चाललंय, हे सगळं असं हॉलमध्ये बसून आणि प्राईम टाईमच्या सगळ्या डिस्कशन्स बघून केवळ शेरेबाजी करणं याच्यातनं बदल काहीच घडत नसतो. पण आपल्याला हे सातत्यानं दिसलेलं आहे. शहरी सुशिक्षित उच्चवर्णीय अशा प्रकारचा तो सगळे तुम्ही तबके पहा आणि तुम्हाला हे 100% प्रमाण दिसेल की तिथे मतदान हे लक्षणीयरित्या कमी आहे. मी शिरसाट सरांनाच हे विचारेल की 2024चा लोकसभेचा आपण डाटा बघितला, 2024चा विधानसभेचा पण डाटा बघितला, तर आपल्याला असं दिसून येईल की साधारण 65% लोक मतदान करतात साधारण. तर मग बाकीचे जे 35% लोक आहेत तर ते त्यांचं मतच नोंदवत नाहीत. म्हणजे ते त्यांचे प्रतिनिधी, हे जी लोक निवडून येतात ते त्यांचे प्रतिनिधी खरोखर पाठवतायत का, किंवा मग त्यांचे जे इच्छा आकांक्षा आहेत तर ते या निवडणूक प्रक्रियेतून तिथं संसदेत पोहोचतायत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मतदान कशासाठी करता असा जर प्रश्न विचारला तर उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही मतदान करतो हे त्याचं खरं उत्तर नाही. आम्हाला या उपलब्ध पर्यायामध्ये जो उमेदवार जास्त योग्य वाटतो किंवा आमचा प्रतिनिधी व्हावा असं वाटतो त्यांना आम्ही मतदान करायला जातो हे त्याचं खरं उत्तर आहे. असं जर असेल तर अनेक लोक हे गृहीत धरून चालणार की आमचा उमेदवार निवडून येणार नाही हे आम्हाला माहिती आहे, परंतु आम्हाला मतदान त्यांनाच करायचं. हे सगळं जर पाहिलं तर आपल्याला ते आग्रह किमान आपल्यासारख्या अवाढव्य लोकसंख्या असलेल्या आणि जी निवडणूक पद्धती आपण स्वीकारलेली आहे तिच्यामध्ये तरी आपल्याला ते स्वीकारता येणार नाहीत. परंतु तरीही साधारणतः 50, 60, 70% या दरम्यान जर मतदान होत असेल आणि ते मतदानाचं प्रमाण जर जास्त वाढलं आणि पूर्वी त्याच्या मार्गात बरेच अडथळे होते, विशेषतः वाहतुकीच्या साधनांचे अडथळे होते, परंतु आता डिजिटल क्रांती झालेली असल्यामुळे आता त्या अडचणी कमी झालेल्या आहेत. त्यामुळे खरं तर आता मतदानाची टक्केवारी जर मतदानाची अधिक सुलभता करून दिली, आता ते कसं करायचं, मुळातच ईव्हीएमचे एवढे सगळे आता संशयाचं वातावरण आहे, त्यात आणखी भर टाकून तुम्हाला मोबाईलवरून मतदान करता येईल का, इंटरनेटवरून करता येईल का, असे काही मार्ग अवलंबले तर कदाचित आपल्या मतदानाची टक्केवारी 80%, 85%, 90% इथपर्यंत घेऊन जाता येऊ शकते. परंतु त्यानंतर काय फरक पडेल, म्हणजे आता 70% सरासरी होत आहे आणि ज्या प्रकारचे निकाल लागतात आणि आणखी उरले समजा 20% मतदान वाढलं तर काय आणि किती फरक पडेल, मला वाटतं की हा विषय राज्यशास्त्राच्या अभ्यासकांच्या समोर पण असणार आणि तुमच्याकडे त्या प्रकारची चर्चाही होत असेल. तर श्रीरंजन कदाचित त्याबद्दल सांगू शकेल की अजून 20% समजा मतदान वाढलं तर काय होईल. सर त्यासोबत एक पण हा पण प्रश्न तुम्ही ऍड्रेस करा की बऱ्याचदा हे लोक मतदान करत नाहीत का, तर योग्य उमेदवार मिळत नाहीये, म्हणजे कुणाला मतदान करावं हा प्रश्न असतो. तर मग त्यासाठी म्हणजे या बाबत तुम्हाला काय वाटतं? जी निवडणूक पद्धत स्वीकारली तसं ती निवडणूक पद्धत आपण स्वीकारली फर्स्ट पास्ट द पोस्ट. याचा अर्थ काय की समजा 100 लोकांनी मतदान केलं असं गृहीत धरा की 100% लोकांनी मतदान केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये मला 30 मतं मिळाली आणि सरांना 31 मतं मिळाली तरी सुद्धा सर विजयी आहेत, 1 मत त्यांना माझ्यापेक्षा जास्त मिळालं, बरोबर. तर ही पद्धती जेव्हा आपण स्वीकारली तेव्हा संविधान सभेमध्ये याच्यावरती मोठा वाद झालेला होता की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम असावी का, म्हणजे काय म्हणतात प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व असावं का. म्हणजे उदाहरणार्थ आता काय भाजपला समजा 38 किती मला एक्झॅक्ट आता आकडा लक्षात नाही पण समजा 40% असं आपण अगदी ढोबळ मानाने म्हणूया, त्याच्यात 40% जागा त्यांना तेवढ्या मिळाल्या. काँग्रेसला जर 25% मिळाल्या तर त्या 25% जागा एकूण 543च्या 25% जागा ह्या काँग्रेसला मिळतील. अशा प्रकारची व्यवस्था असावी का असा एक मोठा डिबेट झाला आणि अंतिमतः असं आपण म्हटलं की भारताची जी सगळी बहुलता आहे त्या सगळ्याचा विचार करता फर्स्ट पास्ट द पोस्ट ही सिस्टीम आपण स्वीकारली. त्यामुळे या सिस्टीममध्ये काही ज्याला म्हणतात की अंतर्निहित असे दोष आहेत का, तर 100%. पण तुम्ही तशा प्रकारची जरी व्यवस्था करायची म्हटली तरी त्यातून सुद्धा प्रतिनिधित्वाचे प्रश्न हे निर्माण होतात. अमेरिकेमध्ये आपण ते पाहतो आहोत किंवा जर्मनी ज्यानं अत्यंत कॉम्प्लेक्स अशा प्रकारची सिस्टीम स्वीकारली तिथे पण हे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. त्यामुळे उद्या समजा 90% मतदान झालं, 100% मतदान जरी झालं तरी सुद्धा ही शक्यता उरतेच
की जो पहिला आहे माणूस त्याला मतं किती मिळाली. आणि यावेळेस आपण ते पाहिलं की अपक्षांची संख्या ही प्रचंड होती. त्यामुळे ज्याला कमीत कमी मतदान आहे म्हणजे एकूण मतदारसंघाचे. आता दुसरा मुद्दा जो आहे की मग ह्याचं करायचं काय, तर त्याच्यावरती अनेकांचं म्हणणं असं असतं की मतदान सक्तीचं करावं. सक्ती आणि लोकशाही हे एका वाक्यात वापरता येत नाही. सक्ती आली तिथे विरक्ती आली आणि त्याच्यामुळे मतदारांवरती सक्ती करावी किंवा नाहीतर त्यांच्यावरती दंड करावा. म्हणजे अनेकांचं हे पण म्हणणं आहे की जर मतदान नाही केलं तर तुम्ही त्यांना काहीतरी काय म्हणू आपण त्याला, त्यांचा समजा पगार कापा किंवा काय आणखीन अशा वेगळ्या प्रकारच्या शिक्षा. बरोबर. म्हणून मूलभूत कर्तव्यांमध्ये सुद्धा मतदान करणं हे समाविष्ट केले गेले. हा, त्यामुळे मूलभूत आणि ती सुद्धा कर्तव्य जी आहेत ती आपल्यामध्ये जस्टिसेबल आहे. समजा तुम्ही ते पार पाडलं नाही म्हणून तुम्हाला उद्या काही कोर्टात कोणी खेचू शकत नाही. तर हीच सौंदर्य आहे ऍक्च्युली भारतीय लोकशाहीचं, की तुम्हाला म्हणजे मला मतदान करावंसं वाटत नाही आणि ते मी नोंदवतो किंवा मी जात नाही, हे सुद्धा माझं लोकशाहीमध्ये म्हणणंच आहे. बरोबर. म्हणजे त्याच सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून शेवटी नोटा आलं, जे तुम्ही आता म्हटलात की बाबा उमेदवार कुठलाच आवडत नाही आम्हाला, तर नन ऑफ द अबोव अशा प्रकारचं एक हे आलं. आणि त्याच्यावरचं मी स्वतः त्या नोटाचा फारसा समर्थक नाही. याचं कारण राजकारण असं म्हटलं तर की इट्स आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज. हां, शक्यता तुम्ही आजमावत राहा. त्याला सरांनी मगाशी जे सांगितलं ते सोप्या भाषेत सांगायचं तर दगडापेक्षा वीट मऊ, दरोडेखोरांपेक्षा चोर बरे. बरोबर. अशा प्रकारे आपण निर्णय घेत राहतो. तर ही शक्यता जी आहे ती आजमावत राहिली पाहिजे. पण एकूणात लोकांना असा विश्वास वाटला पाहिजे की माझ्या मताचं काहीतरी मोल आहे. हे त्यांना जोपर्यंत स्वतःहून वाटत नाही की माझा हस्तक्षेप जो आहे त्याला काहीतरी अर्थ आहे आणि त्यातनं इथं काहीतरी एक बदल होऊ शकतो, हा विश्वास त्यांना निर्माण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्याच्यावरती काहीतरी कायदे करणं किंवा लोकांवरती सक्ती करणं हा मार्ग आहे असं मला वाटत नाही. सक्ती तर नाही करायला नाही पाहिजे, पण जे ध्रुवीकरण केलं जातं, जात आणि धर्म यांचे कार्ड खेळले जातात, त्या ध्रुवीकरणाला मतदार बळी पडतात, ती पण एक प्रकारची अशी सक्तीच आहे ना. तुम्ही त्यांना तिकडे पुश करता ना. जे काही 70% मतदान होतंय आणि समजा आपण जास्त सुलभ केलं तरी 90% जाईल, म्हणजे तरीही 10% राहतील. तर हे जे मतदान होत नाही त्याच्याकडे बघण्याचा आणखी एक दृष्टिकोन असा, किंवा खरं तर बिटवीन द लाईन्स म्हणा किंवा त्याचा हिडन अर्थ तो असा घेता येईल की त्यातल्या खरोखर काही लोकांना जेन्युइन अडचणी आहेत, आजारपण आहे, प्रवास आहे, या कारणामुळे त्यांना जाता येत नाही. पण असे प्रमाण किती 2%, 5% असेल तरी आपल्याला असं वाटू शकतं की 95% व्हायला पाहिजे आणि होतंय तर 70%. उरलेल्या 25% लोक मतदान करत नाही, तर त्यांच्याकडे कसं पाहायचं? किंवा डेमोक्रेसीचा मूळ अर्थ आहे त्यानुसार त्यांचे युक्तिवाद काय राहतील जे आपण मान्य करावे. एक युक्तिवाद असा राहील की हे जे काही उमेदवार सगळे आहेत आणि तुम्ही सगळे लोक त्यांना जे निवडून देणार आहात, कोणीही निवडून दिला तरी आमची त्याला संमती आहे, आमची त्याला हरकत नाही, तुम्ही जे निवडून दिला आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असा एक त्याचा अर्थ काढता येऊ शकतो. आणि दुसरं, जे कोणी उमेदवार उभे आहेत आम्हाला यातले कोणीच जवळचे वाटत नाहीत म्हणूनही आम्हाला तिथं यावंसं वाटत नाही. तिसरं, आम्ही याच्यामध्ये अज्ञानी आहोत. अज्ञानी असणं अपेक्षित नाहीये आपल्या लोकशाहीमध्ये. किमान पातळीवर माहिती करून घेणं आणि मतदान करणं हा कर्तव्याचा भाग आहे, परंतु आम्ही अज्ञानी आहोत. आमचा तुमच्यावर म्हणजे आमच्या बांधवांच्यावर विश्वास आहे, तुम्ही जे काही करणार त्याला आमची संमती आहे, असं जर आर्ग्युमेंट दिलं तर मग सक्तीचा मुद्दा जो आहे तो बाजूला निघून जातो. आणि डेमोक्रेसीमध्ये हे मान्य केलंच पाहिजे. शेवटी वर जसं आपण जाऊ तसं सर्वचे सर्वच लोक प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी नसतात. अनेक वेळा मंत्रिमंडळात ठराव केला जातो, पक्षाच्या पातळीवर ठराव केला जातो की आता हा निर्णय काय करायचा, अमुक पदावर कोण बसवायचा. तर आम्ही सगळे असं म्हणतो की या 4 लोकांची कमिटी आहे किंवा आमचे अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांना अधिकार देतो, त्यांनी योग्य व्यक्तीची निवड करावी. तर असा त्याचा अर्थ निघू शकतो की आम्ही मतदान करत नाही, याची ही कारणं आहेत, आमच्या वतीने तुम्हीच निवडा. त्यांनी जो प्रश्न विचारला तो जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण, आणि खरं म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट जो झाला 1951, त्याच्यामध्येच असं म्हटलेलं आहे की जातीय ध्रुवीकरण करून किंवा धार्मिक ध्रुवीकरण करून मतं मागता कामा नये. किंबहुना अशा प्रकारे जर तुम्ही कृती केली तर तो गुन्हा आहे. संविधानातले हे जे काही सगळे क्लॉज होते ते आता काय भाबडेपणा म्हणावे अशा वाटायला लागलेत का काय? त्याचं कारण असं आहे, बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते
संविधान कितीही चांगलं असलं तरी राबवणारे हात कुठले आहेत, म्हणूनच- त्यांचा विवेक जो आहे, आणि त्यामुळे ते प्रामुख्यानं संविधानिक नैतिकता, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी याच्याविषयी सातत्याने बोलतात. मला वाटतं प्रेक्षकांमधून पण काही कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर या ठिकाणी विचारायला. ज्यावेळेस आपण बघतो की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नोटा हे एक ऑप्शन असायला पाहिजे यादीमध्ये, त्यावेळेस आपल्याला म्हणजे असं वाटत होतं की त्याच्यामुळे कदाचित मतदार लोकांचं टर्नअराउंड आता खूप वाढेल. त्याच्या आधी आपल्याला असं वाटत होतं की ही लोक मतदार करत नव्हते कारण कुठल्याही उमेदवारावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि मतदाराच्या मनात असं निर्माण होतं एक गणित की एकाच दिवसाचा मी राजा आहे, कारण माझं मतदान गेल्यानंतर माझी कुणाला किंमत नाही, म्हणजे माझी दखल कोण घेत नाही. एक माझं मतदान झालं तर त्याच्यामुळे कदाचित हे सगळं कमी आहे. माझ्या लक्षात आलं. एक पहिला जो मुद्दा तुमचा नोटाचा, तर नोटाचं मतदान समजा खूप झालं म्हणून ती निवडणूक रद्द करता येते असं नाही, बरोबर. त्यामुळे नोटा कितीही तुम्ही नोंदवलं तरी त्याला एका मर्यादेपलीकडे अर्थ नाही असंही अनेकांना वाटतं, हे स्वाभाविक. दुसरा त्याला एक मार्ग असा सुचवला जातो, तो आहे राईट टू रिकॉल. म्हणजे मी निवडून गेलो, तुम्हाला असं वाटलं की हा उमेदवार योग्य नाहीये, तर त्याला परत बोलावून घेण्याचा, म्हणजे त्याची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार हा लोकांना असावा. त्या मतदारसंघातल्या समजा काय 70% 75% लोकांनी म्हटलं की नाही हा आम्हाला उमेदवार नको, तर ते करता यावं अशी सुद्धा एक सुधारणा सुचवली जाते. पण आता ज्याच्याविषयी आम्ही दोघंही बोललो की कुठलाही उमेदवार जो निवडून येतो त्याला मुळातच मतदान मिळालं असतं 15 ते 20%. त्यामुळे ऑलरेडी त्याच्या विरोधामध्ये 75 ते 80% लोक असतातच. त्यामुळे असं जर केलं तर ते आणखीन प्रॉब्लेमॅटिक होईल. त्यामुळे मतदाराचं जे काम आहे ते केवळ एका दिवसाच्या मतदानापुरतं आहे असं त्याला वाटू शकतं. हे राजकीय घडामोडीमुळे तुम्ही म्हणता ते बरोबर, पण त्याला अनेक वेगवेगळे मार्ग आहेत ज्याच्या आधारे तो अकाउंटेबिलिटी किंवा उत्तरदायित्व हे निर्माण करू शकतो. नाही, आता मी याच थोडंसं आणखी पुढे हाच मुद्दा घेऊन जातो, त्याला पॅरलल. नोटाबद्दल एकतर आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की ती 20 वर्ष झाली असतील नोटाची तरतूद करून. 12 वर्ष झाली. तर 12 वर्षामध्ये कोणत्याही विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये नोटाचं बहुमत झालं आणि ती निवडणूक पुन्हा घ्यावी लागली असं घडलेलं नाही. नोटा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आल्याचंही दिसत नाही. अगदी 50,000 75,000 किंवा तत्सम एवढं मतदान झाल्याचं आहे. वस्तुतः ही तरतूद श्रीरंजन म्हणतोय तसं मला स्वतःलाही जेव्हा तिची चर्चा 20 वर्षापूर्वी होती तेव्हाही मला स्वतःला ती मान्य नव्हती. निवडणूक आयोगातल्याही अनेक लोकांना मान्य नसेल, परंतु लोकशाहीमध्ये हा पण एक आउटलेट, लोकांना हा पण एक पर्याय असावा. आणि तसं त्या अर्थाने फार उपद्रव काहीच नव्हता. असे अनेक ऑप्शन आहेत, 1 2 3 4, तर कोणीच नाही, एवढाच एक वाढला. या पलीकडे काही करायचं नव्हतं. पण त्यातून ती चर्चा तरी बाद झाली की आता नोटा असल्यामुळे काहीतरी वेगळे मोठे बदल होतील, तर तसं काही झालेलं नाही, हे सिद्ध झालं. दुसरा भाग, आम्हाला यापैकी कोणीच मान्य नाही असं जेव्हा मतदार म्हणतात तेव्हा मतदारांनी स्वतःचा जरा नीट विचार केला पाहिजे. आपण आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये काहीच मान्य नाही अशा प्रकारे जगतो का? मला शाळेमध्ये जायचंय, मला पाहिजे ती शाळा मिळत नाही, ही पण नाही ती पण नाही, तुम्ही काय करता? त्यातली त्यात बरी शाळा निवडता. तुम्हाला कॉलेजमधून ऍडमिशन अमुक अमुक कोर्सला घ्यायचंय, त्यातली त्यात बरा किंवा बरी शाळा कॉलेज कोर्स तुम्ही निवडता. तुम्हाला लग्न करायचं आहे, तुम्हाला पूर्णतः मनासारखी जोडीदार व्यक्ती मिळेलच असं नाही, तुम्ही त्यातले त्यात बरा बरी निवडता. तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल, तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला जायचं असेल, तर त्यातले त्यात बरा बरी हा निकष लावून तुम्ही निवडता. तर मतदार हाच विचार मतदान करताना का करत नाही? ते जर करत नसतील तर ते मतलबी आहेत किंवा दुटप्पी आहेत किंवा दांभिक आहेत असं म्हणावं लागेल. सर, मला वाटतं तुम्ही तुमचा एक लेख होता की त्यांच्या नजरेतूनही भारताकडे पाहावं लागेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही असं एक मत जे लॉर्ड पारेख आणि लॉर्ड साहा यांनी नोंदवलेलं मत असं होतं की भारतामधल्या सगळ्या अस्मिता, उदाहरणार्थ धर्म, भाषा, वंश, या सगळ्या अस्मिता ज्या आहेत त्या प्रादेशिक आहेत, फक्त राजकीय अस्मिता ही राष्ट्रीय आहे. तर ते मत तुम्हाला आजही खरं आहे असं वाटतं का? आता चैतन्यने जो संदर्भ दिला आहे तर 2012 मध्ये मी लॉर्ड भिकू पारेख आणि मेघनाथ देसाई हे दोघेही ब्रिटनमध्ये आपल्याकडे जशी राज्यसभा असते
तसे ते लॉर्ड आहेत, तिथले खासदार आहेत. आता कदाचित कालावधी नसतो त्याला, पण आता आहेत की नाही माहीत नाही, पण त्यावेळी होते. तर त्या दोघंही मुळातले भारतीय, परंतु स्थायिक तिकडे झालेले ब्रिटनमध्ये, भारताशी संपर्क राहिला आहे, लिहित राहिलेत. तर त्यांनी काही ऑब्झर्वेशन्स, काही निरीक्षणं मांडली होती. आणि त्यामधलं एक महत्त्वाचं निरीक्षण, बरेच आहेत, उदाहरणार्थ त्यातलं एक निरीक्षण असं होतं की तोपर्यंत 2012पर्यंत तरी, आणि अजूनही ते बऱ्यापैकी खरं ठरतंय, की एखादा पक्ष निवडणूक हारला तर आम्ही नाही सत्ता सोडत, असं म्हणण्याची हिंमत या देशामध्ये अजून कोणीच केलेली नाही. खरं तर तशी हिंमत ट्रम्पने नंतर मागच्या वेळी केलेली होती अमेरिकेमध्ये. म्हणजे अमेरिका त्या अर्थाने भारताची लोकशाही बरीच म्हणावी लागेल अशी स्थिती आहे. तर आता हे निरीक्षण तसं पाहिलं तर तुम्हाला आम्हाला फार ऑर्डिनरी वाटेल, पण महत्वाचं आहे की तुम्ही पराभूत झालाय, सगळ्या तुम्ही उलाढाली करून फ्रॉड करायचा प्रयत्न करूनही जर जनतेने नाकारलं तर मी सत्ता सोडत नाही असं म्हणण्याची हिंमत कोणी केलेली नाही. आता हे महत्वाचे निरीक्षण. असंच एक निरीक्षण होतं की संपूर्ण देशाला एकाच धाग्याने जर बांधायचं असेल तर तो धागा कोणता? संपूर्ण देशाला धर्म बांधून ठेवू शकतो का? तर असं दिसतं की नाही बांधतो. जात बांधू शकते का? तर नाही. देशामध्ये कदाचित हिंदू हा धर्म खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण हिंदुत्वाच्या धाग्याने सर्व समाज घटक, सर्व जातीतले, सर्व प्रदेशातले लोक तुम्हाला बांधता येत नाही. जाती तर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असतात, प्रदेशाच्या आधारावर पण तुम्हाला बांधता येत नाही. आणि मग तुम्ही कोणते पाहिले तर त्यात काही ना काही मर्यादा आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा देश एकत्र ठेवण्यामध्ये राजकारण हा असा धागा आहे की तुम्ही त्याच माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या प्रांताशी, वेगवेगळ्या राज्याशी, वेगवेगळ्या सरकारांशी जोडले जाता. वेगवेगळे पक्ष जरी असतील तर राजकारण हाच त्यांना धागा आहे. एकत्रित यायचं असेल, फाटाफुटी करायची असतील, सरकार बनवायची असतील, धोरणं ठरवायची असतील, तर अशा अर्थाने ते खरं होतं. आणि मला असं वाटतं की तो खूप सटल आहे, परंतु आजही तोच धागा या देशाला बांधून ठेवणारा आहे. आणि सर्वात जास्त प्रतिसाद जर कोणत्या प्रकारच्या बातम्या, कोणत्या प्रकारचे लेख, कोणत्या प्रकारचे कॉमेंट्स त्याला मिळतात तर राजकीय हे उघड आहे. पुन्हा आणखीन सरांच्याच म्हणण्याला पुष्टी द्यायची तर जगभरामध्ये लोकशाहीचा निर्देशांक काढण्याची एक पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी आता ऑथॉरिटेटिव्ह ज्याला म्हटलं जातं किंवा एकाधिकारशाहीकडे आपली जी वाटचाल, त्या यादीमध्ये आपला आता नंबर आहे. एवढंच नव्हे, 2024च्या सुरुवातीला एक रिपोर्ट जाहीर झाला, ग्लोबल रिस्क रिपोर्ट नावाचा. त्याच्यामध्ये फेक इन्फॉर्मेशननी ग्रस्त असलेला, रेड झोनमध्ये असलेला एकमेव देश हा भारत होता. म्हणजे पूर्ण डार्क रेड. त्यामुळे आता आपण अक्षरशः लोकशाहीचं अधपतन इतक्या खालच्या इतकं झालेलं आहे की आपण कल्पनाच करू शकणार नाही. सर, मग मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की ज्यावेळी मग अशा बऱ्याचशा गोष्टी होतात, त्यानंतर आता इथं बरेचसे युवक मतदार बसलेले आहेत, तर यांची जी बरीचशी मतं आहेत ती सोशल मीडियाचा जो प्रचार आहे, अपप्रचार आहे, खरी माहिती आहे, खोटी माहिती आहे, याच्यावर बनतात. तर मग ते सोडून त्यांची राजकीय मतं योग्य बनण्यासाठी व फक्त निवडणुकीमध्ये मतदान करणं एवढीच त्यांची जबाबदारी नाही, तर त्याच्याही पुढे काही जबाबदारी आहे का? आणि ती जबाबदारी त्यांनी कशी पार पाडायला हवी, याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही माझा अगदी पीएचडीच्या विषयी प्रश्न विचारला. त्यामुळे मी विद्यापीठात शिकवतो, पण विद्यापीठात सगळ्यात मोठं विद्यापीठ भारतातलं जे आहे ते आहे व्हॉट्सअप विद्यापीठ. आणि त्याच्यामुळे तिची सगळी माहिती जी आहे, कुठं वाचलं सर, आम्हाला मुलं सांगतात व्हॉट्सअपवरती वाचलं, जसं काहीतरी एखादा ऑथेंटिक रेफरन्स असावा. आणि तुम्हाला कल्पना आहे, त्याच्यामुळे 2016 साली ऑक्सफर्डनं एक शब्द निवडला, वर्ड ऑफ द इयर नावाचा. तो वर्ड होता पोस्ट ट्रूथ. पोस्ट ट्रूथचा अर्थ असा की आता सत्य महत्वाचं नाही, तथ्य महत्वाचं नाही, महत्वाचं काय आहे? भावना, अस्मिता या जास्त महत्वाच्या आहे. आणि त्याला संदर्भ होता तो 2016 मध्ये ब्रिटन युरोपीय महासंघातनं बाहेर पडलं, ब्रेक्झिट. आणि दुसरं, ट्रम्प पहिल्यांदा जेव्हा निवडून आले, ह्या दोन घटना त्याला कारणीभूत होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 143 मिलियन म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर 14.3 कोटी एवढे अमेरिकन्स हे मिसइन्फॉर्म्ड होते सोशल मीडियाच्या माहिती, म्हणजे काय चुकीच्या माहितीमुळे. आणि त्याच्यामध्ये रशियन ट्रोलर्स होते, मिसइन्फॉर्मर्स होते. 14.3 कोटीचा अर्थ असा होतो, साधारणपणे 35% आसपास अमेरिकन लोकसंख्येच्या एवढे नागरिक हे चुकीच्या माहितीने ग्रस्त होते. 2019च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक सिन्हा हे जे अल्ट न्यूजचे संस्थापक आहेत, त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं, इंडिया मिसइन्फॉर्म्ड. भारतामध्ये
आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की 2000च्या नोटेमध्ये चिप आहे, किंवा इकडनं आलू टाकलं की इकडनं सोनं निघतं असं राहुल गांधी म्हणाले, किंवा कोविड हा मुसलमानांमुळे पसरला, अशा असंख्य गोष्टी सांगता येतील. म्हणजे बीबीसीने त्याच्या अनुषंगानं सर्वे केला आणि त्याच्यातून असं समोर आलं की नॅशनलिझम, राष्ट्रवादाचं बरोबर आवरण घेऊन सर्वाधिक फेक न्यूज पसरला आहे. आता तरुणांनी काय केलं पाहिजे हे तर आहेच, अशी माहिती येत राहणार. तर पहिलं म्हणजे फॅक्ट चेक करण्यासाठीच्या अनेक वेबसाईट्स आता आहेत. म्हणजे अल्ट न्यूज आहे, ट्विटचं आहे. तर आणि त्याच्या काही पॅरामीटर्स आहेत, म्हणजे काही निकष आहेत ज्याच्या आधारे तुम्हाला ते खरं आहे का खोटं हे कळू शकतं. आणि आता हे धोका आणखीन वाढलाय, कारण आता AI म्हणजे ग्रोक, जेमिनी, ChatGPT सगळ्याचा वापर करून, म्हणजे आमची विद्यापीठातली मुलं पण असाइनमेंट त्याच्या आधारे लिहितात. म्हणजे त्याचा वापर करतात, मग परत गुगल ट्रान्सलेशन करतात आणि मग वाक्यांचा अन्वयार्थच लागू नये असं असाइनमेंट आमच्या समोर येते. मुद्दा असा की तुम्हाला AI जनरेटेड इमेज आहे का हे डिटेक्ट सुद्धा करणारे ऍप्लिकेशन्स आहेत. सर, मग ही जी फेक इन्फॉर्मेशन आहे तर ती ओळखून मतदाराने जबाबदारी जी आपली आहे ती ओळखून त्या जबाबदारीचं पार पाडण्यासाठी काय केलं पाहिजे? तेच तर म्हणते, माझं म्हणणं तेच आहे की आपल्याकडे कोविडची साथ संपली पण विखाराची साथ संपलेली नाही. ती जर संपवायची असेल तर तुम्हाला या सगळ्यामध्ये स्पीड ब्रेकर झाला पाहिजे. तुमच्यापर्यंत फॉरवर्ड आला पण तुम्ही तो पाठवता का म्हणे. इनफॅक्ट तुम्ही लोकांना शहाणं केलं पाहिजे की नाही असं घडलेलं नाही. विशेषतः अशा प्रकारच्या दंगली पेटल्या. तुम्हाला माहिती आहे की पहिली जी घटना, ज्या घटनेनं म्हणजे देशपातळीवरती प्रतिसाद उमटला ती दादरी इथली होती की अखलाकचा जो हत्या झाली की याच्या घरामध्ये गोमांस आहे, होतं का नव्हतं ते सोडून द्या, पण हे सगळं व्हॉट्सअपवरनं पसरलं. पुण्यामध्ये दंगल घडली, तुम्हाला माहिती आहे मोहसिन शेखची हत्या झाली की कोणीतरी बाळासाहेबांचं, शिवाजी महाराजांचं काहीतरी पिक्चर मॉर्फ केलं निहाल खान नावाच्या अकाउंटने. अजूनही 11 वर्ष झाली आता त्या घटनेला, कोण निहाल खान तुम्हाला सापडलेला नाही. तर याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ भावनिक प्रतिसाद, ज्याला म्हणतो इम्पल्सिव्ह असा प्रतिसाद, नीजर्क रिॲक्शन देता कामा नये. ती माहिती पडताळून पाहिली पाहिजे आणि कुठल्याही जातीविषयी, धर्माविषयी द्वेष असता कामा नये. आपल्या मर्यादित अनुभवांच्या आधारे एखाद्या जमातीविषयी, जातीविषयी, धर्माविषयी मत बनवणं हे आपण टाळलं पाहिजे. आपण अशा प्रकारचे निष्कर्ष काढले नाहीत तर आपण एखादी दंगल रोखू शकतो. तुम्ही विचार करा किती मोठी गोष्ट आपण करतोय. त्यामुळे आणि युवा वर्गावर तर सगळ्यात मोठी जबाबदारी, कारण त्यांची माथी भडकावली जातात. विशेषतः आपण पाहतो गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेब, कबर, वाघ्या कुत्र्या त्याच्या समाधीवरनं चर्चा आणि हिंदू मुस्लिम त्याच्यावरनं चाललेले आहेत. त्यामुळे मूलभूत प्रश्न आपले काय आहेत? बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत प्रश्न युवकांनी जर मांडले, शेवटी एक लक्षात घ्या, केवळ सरकारला दोष देऊन उपयोग नाही. यू गेट द गव्हर्नमेंट व्हॉट यू डिझर्व. त्यामुळे आपली सामूहिक पात्रता आपल्याला वाढवत नेणं हेच आवश्यक आहे. ते जर नाही केलं तर विनाश अटळ आहे आणि आपण त्या कड्यावरती उभ्या. शिरसाट सर, आपण याबद्दल आता चैतन्याचा प्रश्न होता की तरुणाईच्या समोरची जबाबदारी, आणि त्याचा उत्तर देताना श्रीरंजनने मिसइन्फॉर्मेशन हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की जो आता सर्वांच्यासाठी, तरुणच नाही तर सर्वांच्यासाठी अतिशय कळीचा मुद्दा आहे. ते सगळं लक्षात घेऊन त्याचा पुढचा एक मुद्दा असा आपण समजून घेतला पाहिजे की मतदान करणं, राजकीय घटना घडामोडीबद्दल सजग असणं, कोण उमेदवार निवडून द्यायचा, कोणता पक्ष निवडून द्यायचा याबद्दल स्वतः विचार करणं, परस्परांशी विचार करणं, शक्य असेल तर आपल्या विचाराचा प्रचार प्रसार करणं, हा एक भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्यच आहे. याचं कारण आपल्या दैनंदिन जीवनावर राजकारण सर्वत्र प्रभाव टाकतं. तसं आपल्या कुटुंबातही राजकारण असतं, आपल्या मित्रांच्या मध्ये असतं, आपल्या कार्यालयामध्ये असतं. हे जरी खरं असलं तरी देशाचं सरकार, राज्याचं सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून येणारी जी काही यंत्रणा आहेत हे सर्व तुमच्या आणि माझ्या जगण्यावर, दैनंदिन जगण्यावर प्रभाव टाकतात, परिणाम करतात. आपली सगळी धोरणं, शैक्षणिक धोरणं असतील, शेतीबद्दलची असतील, आयात निर्यात असतील, आर्थिक धोरणं असतील, परराष्ट्र धोरण असेल, हे सगळं तुम्हाला आम्हाला माहीत असलंच पाहिजे. योग्य अयोग्य ठरवता आलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या मर्यादा आहेत. आपण शेवटी अभ्यास तरी कशाचा करणार आणि किती करणार, मात्र आपली अभिरुची, आपली आवड आणि आपल्याला असलेली अनुकूलता हे लक्षात घेऊन एक नागरिक म्हणून शक्य तेवढं आपण सजग असलं पाहिजे. हा पहिला भाग. आणि मग दुसरा मुद्दा जो तुमच्याही अनेकांच्या मनात असेल आणि गेल्या 20 वर्षात
अनेक तरुण मला पण विचारत आले आणि बरोबर 20 वर्षापूर्वी 2004च्या दरम्यान मलाही तो प्रश्न सतावत होता की मतदान कसं करायचं, व्यक्ती पाहून करायचं की उमेदवार पाहून करायचं, मत वाया गेलं असं कसं म्हणायचं, आपण दिलेला उमेदवार मत दिलं असा उमेदवार जर निवडून नाही आला तर मत वाया गेलं असं म्हणायचं का, वगैरे वगैरे असे सगळे अनेक मुद्दे चर्चेला होते. मी त्याच्यात खूप आता खोलात आणखी परत जायची गरज नाही. पण एक मतदारांसाठी पंचशील असं मी 2004च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लिहिलेलं होतं आणि हे सांगायला हरकत नाही की त्यात मी खूप वेगवेगळे डायमेन्शन्स आणलेले आहेत तरुणांच्याच मधली चर्चा बघून. पण शेवटचं जो आहे तर मतदारांसाठी पंचशील काय आहे ते मी सांगतो, मग माझं आत्ताचं सांगणं संपलं. स्त्रीला काहीतरी समारोप करायचा असेल. मतदारांसाठी पंचशील म्हणजे 5 मुद्दे म्हणा किंवा 5 तत्व म्हणा, ते आपण कायमचे लक्षात ठेवावेत. आजही 20 वर्षानंतरही मला असं वाटतं की ते योग्य आहे. त्याच्यामध्ये मी 2 भाग केलेत. 3 तत्व वेगळी आणि 2 तत्व वेगळी. 3 तत्व अशी आहेत त्या पंचशील मधली की जी तुमच्या मतदारसंघातली आणि तुमच्या देशातली परिस्थिती जर सर्वसामान्य असेल तर, देशातही किंवा तुमच्या राज्यातही परिस्थिती फार असामान्य नाही, फार कॉम्प्लिकेटेड नाही, गुंतागुंतीची नाही आणि तुमच्या मतदारसंघातही नाही, असं जर असेल तर त्याला आपण सामान्य परिस्थिती म्हणू. म्हणजे अगदीच आणीबाणी निर्माण झालेली नाही कोणत्याही प्रकारची. आणि दुसरी 2 तत्व ही मात्र तुमच्या मतदारसंघात किंवा राज्यात किंवा देशात खूपच कठीण परिस्थिती निर्माण झालेली असेल तर, म्हणजे सोयीसाठी आपण सामान्य परिस्थिती आणि असामान्य परिस्थिती. तर सामान्य परिस्थिती जर असेल तर 3 निकष लावावे मतदान कोणाला करावं कसं करावं यासाठी. पहिला निकष, मूलतः आपण उमेदवाराला मतदान करतो. पक्ष आघाड्या युत्या हे सगळं नंतर होतं, पण तुम्हाला मतदान करायचं असतं ते व्यक्ती पाहून करायचं असतं. ते व्यक्ती कोणत्या पक्षाची, त्याचं चिन्ह कोणतं, नंतरचा भाग. परंतु तुम्हाला व्यक्ती निवडून द्यायचा तर कमीत कमी वाईट म्हणजेच जास्तीत जास्त चांगला अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करावं. आता त्यामध्ये कमीत कमी वाईट आणि जास्तीत जास्त चांगला, पण पक्षाचं काय करायचं, पक्षाचा विचार करायचा की करायचा नाही. तिथं एक मुद्दा असा घ्यायचा की समजा हे कमीत कमी चांगला आणि वाईट ठरवताना पक्ष वाईट मात्र उमेदवार चांगला असं असेल तर काय करावं, तर मी म्हणेल की त्या उमेदवाराला मतदान करावं. म्हणजे तो ते पक्ष जे काही वाईट कृत्य करेल त्याला किमान पातळीवर काहीतरी अडथळा आणेल किंवा अडथळा नाही आणला तरी त्या पक्षाप्रमाणे तो वागणार नाही असं त्याच्या मागचं गृहीत आहे. दुसरं, कधी कधी उलट होईल की पक्ष चांगला पण उमेदवार वाईट. मी म्हणेल की त्या उमेदवाराला मतदान करू नका. यातून काय साध्य होईल तर त्या पक्षाला संदेश जाईल की असे उमेदवार तुम्ही आमच्यावर लागू नका. तर ही 3, कमीत कमी चांगला आणि वाईट, दुसरं पक्ष चांगला पण उमेदवार वाईट आणि उमेदवार चांगला पण पक्ष वाईट, अशी 3 निकष. ही नॉर्मल परिस्थिती. म्हणजे सत्ता उलथवून टाकायची किंवा एखादा उमेदवार अतिशय भयानक आहे असं असेल तर ती असामान्य झाली. पण आता मी सांगितलं की ठीक आहे, राज्यातही काही फार फरक पडणार नाही किंवा देशातही असेल लोकसभा निवडणूक फार फरक पडत नाही किंवा आपल्याकडचे उमेदवार सगळेच सोसो आहेत, ठीकठाक आहेत, कोणी काही कुरखल प्रवृत्तीचा नाही, याला आपण सामान्य परिस्थिती म्हणू. आणि त्याच्यातले हे 3 तत्व झाली. असामान्य परिस्थिती. असामान्य परिस्थिती कधी कधी आपल्या मतदारसंघात असते पण देशात नसते. म्हणजे काय, तो तुमच्या मतदारसंघात असा एखादा डेंजर उमेदवार उभा राहिला आहे आणि तो निवडून येण्याची शक्यता आहे आणि त्याला आपल्याला पराभूत केला पाहिजे. किंवा आपल्या मतदारसंघात एखादा अप्रतिम खूपच चांगला उमेदवार उभा राहिलेला आहे आणि त्यालाच निवडून आणलं पाहिजे. तर आपण सामान्यतः असं खूप कमी वेळा घडतं की खरोखरच खूप चांगला उमेदवार निवडून आलाय तर ते पण अतिशय वाईट उमेदवार आणि तो पराभूत केला पाहिजे, ही आपल्या मतदारसंघासाठी असामान्य परिस्थिती आहे. कधी कधी मतदारसंघासाठी नसते, परंतु तुमच्या राज्यामध्ये एखादा पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता आहे आणि तो पक्ष पराभूत केला पाहिजे, तो पक्ष सत्तेवर नाही आला पाहिजे, म्हणजे तुमच्या राज्यासाठी ती असामान्य परिस्थिती. कधी कधी राज्यात आणि मतदारसंघातही नाही, केंद्रामध्ये म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल, केंद्रामध्ये असा एखादा पक्ष आहे की तो खूप वाईट आहे आणि तो केंद्रातल्या सत्तेवर नाही आला पाहिजे. तर याला आपण
3 प्रकारची असामान्य परिस्थिती म्हणू. पण तुमची मतदार तुमचा उमेदवार हा जर विधानसभेचा असेल तर 2च ठिकाणं, राज्य आणि तुमचा मतदारसंघ. लोकसभेला करत असाल तर लोकसभेचा मतदारसंघ आणि केंद्रातला. तर अशी असामान्य परिस्थिती असेल तर साहजिकच तुमच्या राज्यामध्ये पक्ष जर असा असेल की तो पराभूत झाला पाहिजे, तो सत्तेवर नाही आला पाहिजे, तर तुमचं मतदान त्या पक्षाच्या उमेदवाराला म्हणजे तुमच्या मतदारसंघातल्या त्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करू शकेल अशा उमेदवाराला मतदान करायचं. उलट होऊ शकतं की तुमच्या मतदारसंघातला उमेदवारच असा डेंजर आहे की याला पराभूत करणं आवश्यक आहे. अशा वेळी तुमच्या मतदारसंघातल्या त्या उमेदवाराला पराभूत करू शकेल अशा अन्य कोणत्याही, ते जजमेंट तुमचं, अशा अन्य कोणत्याही उमेदवाराला तुम्ही मतदान करायचं. म्हणजे तिथं पक्ष बाजूला राहतो आणि केंद्र किंवा राज्यामध्ये एखादा पक्ष हटवायचा असेल तर तिथं उमेदवार बाजूला राहतो, तिथं त्या पक्षाच्या विरोधात मतदान करायचं. मला वाटतं की मी शक्य तेवढं सोपं केलंय, पण तरी जास्त समजावून सांगण्याच्या नादात थोडं कॉम्प्लिकेटेड झालेलं असू शकतं. पण असामान्य परिस्थिती आणि सामान्य परिस्थिती, राहिला मुद्दा परिस्थिती सामान्य की असामान्य कसं ठरवायचं, तर हा मात्र ज्याने त्याने अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही. आजच्या काळामध्ये भाजपचा माणूस असेल तर तो म्हणेल की परिस्थिती सामान्यच आहे, तो पहिले 3 निकष लावेल. दुसरा कोणीतरी काँग्रेसच्या काळातला त्यावेळेचा असेल माणूस, तो म्हणेल की भाजपचा माणूस म्हणाला असतं की परिस्थिती असामान्य आहे, त्यावेळी त्याने ते वेगळे निकष लावले असते. आणि परिस्थिती सामान्य की असामान्य हे पण जर कोणाला विचारावं लागत असेल तर मात्र आपण नागरिक म्हणून योग्य काम करत नाही असं त्याचा अर्थ होईल. तो प्रसंग सांगतो. म्हणजे सरांचा जो मुद्दा आहे पंचशील तत्वाचा, त्याच्याकडे येण्यासाठी काय आठवण केली पाहिजे. 2009 साली बराक ओबामा भारतामध्ये आले होते आणि त्यांनी आपले त्यावेळेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पुस्तक भेट दिलं. मनमोहन सिंगांना पुस्तक भेटलं तर मनमोहन सिंग वाचायचे, सुशिक्षित पंतप्रधान होते. त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं, फ्रॉम ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू लार्जेस्ट डेमोक्रेसी. अमेरिका सगळ्यात जुनी लोकशाही, भारत सगळ्यात मोठी लोकशाही, त्यामुळे जुन्या लोकशाहीकडून मोठ्या लोकशाहीला सप्रेम केलं. आता 3-4 महिन्यांपूर्वी ज्यांचं निधन झालं ते सीताराम येचुरी तेव्हाच्या सरकारमध्ये होते आणि ते असं म्हणाले की मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही मोठी लोकशाही पण नाही आहात आणि जुनी लोकशाही पण नाही आहात. आता ओबामा सुद्धा ट्रम्प सरकारने, ते वेल रेड पर्सन, म्हणजे असं कसं काय म्हणता तुम्ही, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं 1776, पण तुम्ही सर्वांना मतदानाचा अधिकार दिला 1964. भारताला स्वातंत्र्य मिळतं, संविधान लागू होतं आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला गेला, म्हणजे मान्य केला गेला. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ऑर्निट शानी नावाच्या इस्रायली प्राध्यापिका आहे, हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक या पुस्तकात त्यांनी असं म्हटलं आहे की भारताचं विशेष असं आहे की आपल्याकडे 25 जानेवारीला म्हणजे आपण जो मतदार दिवस साजरा करतो, तर भारतीय लोक हे पहिल्यांदा मतदार झाले आणि मग नागरिक झाले. आणि त्यामुळे आपल्या संविधान सभेनं आपल्या सगळ्यांच्या सामूहिक समंजसपणावरती विश्वास ठेवला की जी मुळात इलिट थेरी किंवा अभिजनवादी सिद्धांत काय म्हणतो की काही लोकांनाच कळतं. आपले सगळे लोक संविधान सभेतले एकमुखाने म्हणाले की नाही, इथल्या सगळ्यांचा विचार महत्वाचा आहे. 1922ला जिना असं गांधींना म्हणतात, काँग्रेसमध्ये कुणीही येतं, किमान काहीतरी त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन तरी असलं पाहिजे, त्याच्यावरती किंवा मॅट्रिक तरी असलं पाहिजे तेव्हाच. त्यावरती गांधी म्हणाले की इथल्या सर्वसामान्य खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला जेवढं राजकारण कळतं तेवढं तुम्हाला मला पण कळत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर जे म्हणतात त्या पंचशील तत्वाचा उपयोग करून मतदान करणं म्हणजे संविधान सभेच्या संविधानकर्त्यांनी जी आपल्याला शपथ दिली त्याची आठवण करणे, त्याच्याशी गद्दारी करता कामा नये. तर या 2 प्रसंग पंचशील तत्व यातून आपल्याला हे समजून येतं की प्रत्येक मताची किती किंमत आहे. त्यामुळेच आता आपण उभे राहूया आणि ही मतदारांसाठी असणारी प्रतिज्ञा आपण सर्वजण घेऊया. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की
आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद.